हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया याचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे पार्टिसन. PARTISAN. सो पार्टिसनचं मिनिंग काय आहे? प्रिज्युडिस्ड इन फेवर ऑफ अ कॉज. म्हणजे काय होतं तर जो पक्षपाती असतो, जो पक्षपात करतो त्याला म्हटलं जातं पार्टिसन. ओके, सो पार्टिसन म्हणजे काय होतं मराठीमध्ये? पक्षपाती किंवा कट्टर. आणखी म्हटलं जातं की एखाद्या कारणाच्या बाजूने पूर्वग्रह दूषित म्हणजे सुद्धा काय होतं? पार्टिसन असं होतं. तर सिंपल पार्टिसन म्हणजे काय होतं तर जो पक्षपात करतो, जो पक्षपाती असतो त्याला म्हटलं जातं पार्टिसन. सिनोनिम काय आहे त्याचे? बायस्ड, प्रिज्युडिस्ड आणि वन साइडेड. ओके, आणि अँटोनिम्स आहेत इम्पार्शियल, न्यूट्रल आणि अनबायस्ड. सो पार्टिसन म्हणजे होते पक्षपाती, कट्टर किंवा एखाद्या कारणाच्या बाजूने पूर्वग्रह दूषित. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत बायस्ड, प्रिज्युडिस्ड आणि वन साइडेड. आणि अँटोनिम्स आहेत इम्पार्शियल, न्यूट्रल आणि अनबायस्ड. सो आता याचे यूज बघूया आपण पार्टिसनचा कसा करण्यात आलेला आहे. पार्टिसन पॉलिटिकल कॉमेंट्री. सो याचा या सेंटेन्सचा अर्थ काय होतो तर पक्षपाती राजकीय भाष्य. ओके, इथे पार्टिसन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे पक्षपाती. तर पक्षपाती पॉलिटिकल म्हणजेच राजकीय भाष्य म्हणजेच कमेंट्री. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पॅथोस. PATHOS. पॅथोसचं काय मिनिंग आहे तर क्वालिटी दॅट इवोक्स पिटी. म्हणजेच काय आहे? दया निर्माण करणारी एखादी जी गुणवत्ता असते त्याला काय म्हटलं जातं? पॅथोस असं म्हटलं जातं. ओके, किंवा शोकांतिका सुद्धा असू शकतं. तर पॅथोस म्हणजे काय होतं मराठीमध्ये? दया निर्माण करणारी गुणवत्ता किंवा दुःख सुद्धा म्हटलं जातं आणि शोकांतिका सुद्धा. ओके, सो पॅथोस म्हणजे होते क्वालिटी दॅट इवोक्स पिटी म्हणजेच दया निर्माण करणारी गुणवत्ता, दुःख आणि शोकांतिका. सो याचे सिनोनिम्स काय आहेत? याचे सिनोनिम्स आहेत पॉइग्नन्सी, सॅडनेस आणि ट्रॅजेडी. पॉइग्नन्सी, सॅडनेस आणि ट्रॅजेडी हे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स डायरेक्ट याचे अँटोनिम्स नाही आहेत. ओके, सो पॅथोस म्हणजे काय होतं? दया निर्माण करणारी गुणवत्ता, दुःख आणि शोकांतिका. सिनोनिम्स आहेत पॉइग्नन्सी, सॅडनेस आणि ट्रॅजेडी. तर यूज बघूया आपण. द प्लेस पॅथोस मूव्ह द ऑडियन्स. सो याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये तर नाटकांनी प्रेक्षकांना भावले. ओके, नाटकांनी प्रेक्षकांना भावले असं या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. नेक्स्ट वर्ड आहे पॉसिटी. PAUCITY. पॉसिटीचं मिनिंग आहे स्कार्सिटी ऑर लॅक. ओके, SCARCITY, स्कार्सिटी ऑर लॅक हा हे मिनिंग आहे पॉसिटीचं. म्हणजेच काय होते तर कमतरता, थोडेपणा किंवा आपण म्हणू शकतो अभाव. ओके, ते म्हणजे काय होतं मराठीमध्ये? पॉसिटी याचा अर्थ होतो मराठीमध्ये कमतरता. तर पॉसिटी म्हणजे होतं कमतरता किंवा थोडेपणा, अल्पता आणि अभाव असणे म्हणजे होतं पॉसिटी. सिनोनिम्स आहेत शॉर्टेज, डेअर्थ आणि इनसफिशियन्सी. शॉर्टेज, डेअर्थ आणि इनसफिशियन्सी हे सिनोनिम्स आहेत पॉसिटीचे. आणि अँटोनिम्स आहेत अबंडन्स, प्लिथोरा आणि सरप्लस. ओके, अबंडन्स, प्लिथोरा आणि सरप्लस हे अँटोनिम्स आहेत. यूज काय आहे? अ पॉसिटी ऑफ एव्हिडन्स म्हणजे पुराव्यांची कमतरता. सो एव्हिडन्स म्हणजे काय होते? पुरावे. सो पुराव्यांची कमतरता असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. पॉसिटी ऑफ एव्हिडन्स म्हणजे पुराव्यांची कमतरता. आणि पॉसिटीचा अर्थ काय आहे? कमतरता, थोडेपणा, अल्पता आणि अभाव. नेक्स्ट वर्ड आहे पेजोरेटिव्ह. PEJORATIVE. पेजोरेटिव्हचं मिनिंग आहे एक्सप्रेसिंग कंटेम्प्ट. एक्सप्रेसिंग कंटेम्प्ट म्हणजे काय होते तर तिरस्कार दर्शक. मराठीमध्ये अर्थ होतो तिरस्कार दर्शक.
आणखी म्हटलं जातं अपमानकारक, आणखी निंदनीय. तर तिरस्कारदर्शक, अपमानजनक आणि निंदनीय म्हणजे काय होतं? पेजोरेटिव्ह. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं पेजोरेटिव्ह. आणि ज्याचे सिनोनिम्स आहेत डेरोगेटरी, डिस्पॅरेजिंग आणि निगेटिव्ह. डेरोगेटरी, डिस्पॅरेजिंग आणि निगेटिव्ह हे सिनोनिम्स आहेत कशाचे? पेजोरेटिव्हचे. अँटोनिम्स बघूया आपण. अँटोनिम्स काय आहेत? तर कॉम्प्लिमेंटरी, प्रेझिंग आणि पॉझिटिव्ह. सो यूज काय आहे बघूया सेंटेन्समध्ये कसा यूज करण्यात आलेला आहे. अ पेजोरेटिव्ह टर्म फॉर द ग्रुप म्हणजेच गटांसाठी एक अपमानजनक संज्ञा. ओके, सो ग्रुपसाठी म्हणजे गटांसाठी एक काय? पेजोरेटिव्ह टर्म म्हणजेच अपमानजनक संज्ञा असा या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. पेजोरेटिव्ह म्हणजे होते तिरस्कारदर्शक, अपमानकारक आणि निंदनीय. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे पोस्थुमस. पोस्थुमस म्हणजे काय होतं? तर ऑकरिंग आफ्टर डेथ. ऑकरिंग आफ्टर डेथ म्हणजे मृत्यूनंतर किंवा मरणोत्तर. ओके, जसं कोणाकोणाला भारतरत्न किंवा काही जसे मेडल्स आहेत ते दिले जातात, तर ते लिहून असते की पोस्थुमसली देण्यात येत आहे. तर पोस्थुमसली म्हणजे काय होते? तर मरणोत्तर किंवा मृत्यूनंतर दिलेले जे मेडल्स असते त्याला म्हटलं जातं. सो ऑकरिंग आफ्टर डेथ म्हणजे काय होतं? वन वर्ड मध्ये पोस्थुमस. आणि पोस्थुमस म्हणजे मराठीत अर्थ होतो त्याचा मरणोत्तर. आणि मरणोत्तर किंवा मृत्यूनंतर म्हणजे होतं पोस्थुमस. नेक्स्ट वर्ड आहे एपिटाफ. याचं काय प्रोनाउन्सिएशन आहे? एपिटाफ. तर एपिटाफ म्हणजे काय होतं? अन इन्स्क्रिप्शन ऑन अ टॉम. अन इन्स्क्रिप्शन ऑन अ टॉम म्हणजे काय? तर समाधी किंवा थडग्यावर किंवा तेथे दफन केलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ एक शिलालेख. ओके, जो एक शिलालेख असतो तिथे दफन केलेली किंवा जे एखादी व्यक्ती आहे ते दफन केलेली आहे त्याची जी समाधी आहे त्याच्यासाठी एक शिलालेख असतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं त्याच्या स्मरणार्थ काही पण, त्याला काय म्हटलं जातं? एपिटाफ असं म्हटलं जातं. सो अन इन्स्क्रिप्शन ऑन अ टॉम म्हणजेच काय होतं? वन वर्ड मध्ये एपिटाफ म्हणजे समाधी किंवा थडग्यावर किंवा तिथे दफन केलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ एक शिलालेख जो असतो त्याला म्हटलं जातं एपिटाफ. ओके, नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो त्यामध्ये फर्स्ट वर्ड आहे एन्थुसियाझम. सो एन्थुसियाझमची करेक्ट स्पेलिंग आहे ENTHUSIASM. एन्थुसियाझम म्हणजे काय होतं? तर मराठीमध्ये याचा अर्थ होतो उत्साह, आणखी आस्था किंवा कळकळ. तर एन्थुसियाझमची करेक्ट स्पेलिंग आहे ENTHUSIASM आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो उत्साह, आस्था आणि कळकळ. नेक्स्ट वर्ड आहे ऑन्ट्रप्रेनरशिप. ओके, किंवा ऑन्ट्रप्रेनर. तर हे स्पेलिंग जी आहे ती आहे ENTREPRENEUR. ही करेक्ट स्पेलिंग आहे ऑन्ट्रप्रेनरची, पण ही स्टार्ट ई वरनं होत आहे, पण याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? याचं प्रोनाउन्सिएशन आहे ऑन्ट्रप्रेनर. ओके, ऑन्ट्रप्रेनर ENTREPRENEUR. आणि ऑन्ट्रप्रेनर म्हणजे काय होतं? तर उद्योजक किंवा आर्थिक जोखीम घेऊन नवीन व्यवसाय सुरू करणारी व्यक्ती. आर्थिक जोखीम घेऊन नवीन व्यवसाय जी व्यक्ती सुरू करते त्या व्यक्तीला म्हटलं जातं ऑन्ट्रप्रेनर. ओके, उद्योजक म्हणजे सुद्धा ऑन्ट्रप्रेनर होतं. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे इन अ पिकल. इन अ पिकलचं मिनिंग आहे इन अ डिफिकल्ट ऑर ट्रबलसम सिच्युएशन. म्हणजेच काय? तर कठीण परिस्थितीमध्ये किंवा कोणत्या समस्येमध्ये.
त्याला म्हटलं जातं इन अ पिकल. मराठीमध्ये अर्थ होतो इन अ पिकलचा कठीण परिस्थितीत किंवा समस्येत. ओके, म्हणजेच इन अ पिकल. नेक्स्ट आहे द बॉल इज इन युअर कोर्ट. याचं मिनिंग आहे इट इज अप टू यू टू मेक द नेक्स्ट मूव्ह ऑर डिसिजन. म्हणजेच आता काय आहे, आता तुमची वेळ आहे, तुम्ही काय डिसिजन घेता आता ही तुमची जबाबदारी आहे. ओके, असा याचा अर्थ होतो द बॉल इज इन युअर कोर्टचा. तर मराठीमध्ये अर्थ काय होतो याचा, आता तुमची वेळ आहे किंवा पुढील कृती करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणजे होतं द बॉल इज इन युअर कोर्ट. ओके, सो हे आहेत आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वोकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन परत एकदा तुम्ही वाचून घ्या. सिनोनिम्स, अँटोनिम्स परत एकदा वाचा. मराठीचे मीनिंग्स वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. सोबतच जे वर्ड्स आहेत त्याचे सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता वर्ड कुठे फिक्स होतो, कसा त्या सेंटेन्समध्ये त्याला आपण फ्रेम करू शकतो. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.